कट्टी टू बट्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व बालमित्रांचे खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दुरूनच डोंगर साजरे. चला तर मग बघूया आजच्या गोष्टीत घडतंय तरी काय. एका छान डोंगर दऱ्याने सजलेल्या गावात एक साधा भोळा पण तुडतुडीत उंदीर राहत होता. दिवस त्याचा शहरात राहणारा मित्र एक धष्टपुष्ट पण गोजीरवाणा उंदीर त्याच्या घरी काही दिवस सुट्टी घालवायला आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या शहरात आलेल्या मित्राचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य सुरू केले. रोज तो त्याला ताजे ताजे आणि टप्परी मक्याचे दाणे द्यायचा. कधी मटारच्या शेंगा तर कधी गोड गोड चिकूचे तुकडे द्यायचा. कधी ब्लूबेरीज आणायचा तर कधी स्ट्रॉबेरीज आणायचा. पण शहरातल्या उंदराला तर शिजवलेल्या अन्नाची सवय झालेली ना. त्याला काही केल्या हा गावचा खाऊ आवडेच ना. एके दिवशी नदीकाठी फिरता फिरता शहरातल्या उंदीर खेड्यातल्या उंदराला म्हणाला, तसं खेडेगाव चांगलं आहे खरं हा, पण तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का दोस्ता. खेडेगावातला उंदीर भुवया उंचावून म्हणाला, अरे सांग दोस्ता, विचारतोस कशाला. तेही खरंच आहे. शहरातला उंदीर पुढे बोलू लागला, बघ, या डोंगर नदी आणि मोठ्या मोठ्या गवताशिवाय या गावामध्ये ठेवलंच काय आहे. खरी मज्जा तर मित्रा शहरातच आहे. काय ती रोषणाई, काय ते संगीत आणि खाणं, आ हा हा, ते तर इतक्या तऱ्हेतऱ्हेचं मिळतं की तू खाऊन खाऊन थकशील. हो का? गावचा भोळा उंदीर आश्चर्याने म्हणाला, काय काय मिळतं रे दोस्ता. मित्राची उत्सुकता बघून आता शहरातला उंदीर मोठ्या गर्वाने म्हणू लागला, अरे असं कच्च बिच्च नाही खात आम्ही तिथे. मग मग काय खाता तरी काय. गावचा उंदीर अधीरपणे म्हणाला, तिथे तिथे असते गोल गोल रसाळ जिलेबी, मऊ मऊ लुसलुसीत रसगुल्ले, रंगीबेरंगी मिठाया, पिझ्झा काय, बर्गर काय, पावभाजी काय, कधी गुलाबजाम तर कधी चमचम, कधी समोसे तर कधी ढोकळे, चीज आणि पनीर आणि अरे बास बास बास, माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलं रे बाबा. गावचा उंदीर उतावीळ होऊन म्हणाला, एवढंच ना, आत्ताच्या आत्ता ये तू माझ्या बरोबर. आपण शहरात जाऊ. खरी मजा तर शहरातच आहे मित्रा. झालं. दोन्ही मित्रांनी शेवटी शहरात जायचं ठरवलं. शहरात पोचेपर्यंत अंधार पडलेला आणि दोघांनाही कडकडून भूक लागलेली. शहरातल्या उंदराने एक बोट छोट्याशा बिळाकडे दाखवून गावच्या उंदराला त्याच्या मागे गपचूप येण्याची खूण केली. आसपासच्या घाणीचा वास रोखण्यासाठी गावचा उंदीर एका हाताने नाक दाबत दबकत दबकत आपल्या मित्राच्या मागे जाऊ लागला. बिळाच्या दुसऱ्या बाजूला छान छान सुगंध येऊ लागले होते आणि बाहेर येऊन बघतो तर काय, स्वप्नापेक्षा पण भारीच पक्वान्नांचे ढीकच्या ढीक होते. कारण ते पोचले होते एका मिठाईच्या दुकानात. बहुधा दुकानदार दुकान बंद करून निघून गेला होता. मग काय, शहराच्या उंदराने एक एक नावं घेत एक एक पदार्थ आपल्या मित्रासमोर पेश केले. त्याचा मित्र देखील, ओ हो, वा वा, हे तर अमृतच आहे रे मित्रा, असं म्हणत एका एका पदार्थावर मिटक्या मारत होता. दोघांची पोट भरतात न भरतात तोच दुकानाचा मागचा दरवाजा थोडासा हलला. दरवाजामध्ये 4 पायाच्या गब्दुल्ल्या मांजराची
सावली दिसली आणि पुढच्या क्षणाला आवाज आला. म्याव म्याव, कोण गडबड करताय रे तिकडे? मांजराच्या नुसत्या आवाजाने दोन्ही मित्रांची घाबरगुंडी उडाली. तिकडून मांजर झपटा मारणार इतक्यात शहरातल्या उंदराने आपल्या मित्राला मागे खेचले. पळत पळत दोघांनी कसे बसे बिळ गाठले बाबा. धापा टाकत टाकत बिळाच्या बाहेर पडतात तर काय, रस्त्यावरच्या झूम झूम करत पळणाऱ्या गाड्यांना बघून गावचा उंदीर तर अजूनच भांबावला. कसे कसे रस्ता काढत ते एका कोनाड्यात पोचले बाबा. पोचले कसले, लपलेच. गावचा उंदीर अजूनही अरे मेलो मेलो वाचवा असंच ओरडत होता. शहरातला मित्र त्याला शांत करायचा प्रयत्न करू लागला. हॅ हे काय सुख आहे का रे? नको नको, तुझं शहर तुलाच लखला बाबा. माझं घर बरं, माझं गाव बरं, हे शहर काय माझ्यासाठी नाही. अरे ते उगाच म्हणतात का, दुरूनच डोंगर साजरे, मी बरं आणि माझं घर बरं. असं म्हणून गावच्या उंदराने गावाच्या दिशेने धूम ठोकली. काय मग छोट्या दोस्तांनो, खरंच आहे की नाही? प्रत्येकाला आपलं घरच जास्त प्रिय असतं. बालमित्रांसाठीच्या अशाच मजेदार कंटेंटसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.